ओम नमः शिवाय. सर्व शिवभक्तांचे शिवमहापुराण अध्याय 419 मध्ये स्वागत. श्रोते, या अध्यायात आपण पाहणार आहोत शिवजींच्या स्वतंत्र आणि सर्वानुग्राहक स्वरूपाचे प्रतिपादन. श्री गणेशाय नमः. वायुदेव म्हणाले की महर्षींनो, तुम्ही अनेक कारणे दाखवून जो संशय उपस्थित केला तो योग्यच आहे. कारण एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा किंवा तत्वज्ञानासाठी विचारलेला प्रश्न म्हणजे जिज्ञासा. ती साधू बुद्धीच्या पुरुषांमध्ये नास्तिकता निर्माण करू शकत नाही. मी प्रमाणांचा आधार घेऊन तुमच्या शंकांचे निवारण करणार आहे. त्यामुळे सत्पुरुषांचा मोह दूर होईल. दुर्जनांमध्ये जो खोटेपणा असतो किंवा जी दूषित मनोवृत्ती दिसून येते त्याला शिवप्रभूंच्या कृपेचा अभावच कारण आहे. शिवजी परिपूर्ण परमात्मा आहेत. त्यांच्या कृपेशिवाय काहीही शक्य होत नाही. दुसऱ्यावर उपकार करणे हे स्वभावात असले पाहिजे. तसे नसेल तो पुरुष कोणावरही अनुग्रह करू शकत नाही. अर्थात स्वभावशिवाय काहीच होऊ शकत नाही. पशुपाशात्मक असे हे जग सर्व श्रेष्ठींनी अनुग्रह करण्यास पात्र आहे आणि दुसऱ्यांवर अनुग्रह करा अशी शिवजींची आज्ञाच आहे. जो स्वतः सर्वांवर नेहमी अनुग्रह करतो तोच अशी आज्ञा करू शकतो. इतरांना आज्ञा देऊन शिवजी स्वतःही त्या आज्ञेचे पालन करत असतील तर त्यांना परतंत्र कसे म्हणता येईल. अनुग्राहक नसेल तर कोणताही अनुग्रह सिद्ध होऊ शकत नाही. म्हणून स्वतंत्र या शब्दाचा अर्थ त्याला कोणाचीही अपेक्षा नाही असा होत नाही. जर अनुग्रहकर्त्यालाच परतंत्र म्हटले तर त्याच्या अनुग्रहाशिवाय भोगमोक्षाचीही प्राप्ती होणार नाही. जे मूर्तिरूप आहेत तेही शिवजींच्या आज्ञेबाहेर नसल्यामुळे अनुग्रहास पात्र आहेत. या विश्वात स्थूल, सूक्ष्म, सजीव, निर्जीव, दृश्य, अदृश्य अशी कोणतीही वस्तू नाही जी शिवजींच्या अधीन नाही. सगुण साकार असूनही ज्या योगाने आम्हाला निष्कल म्हणजे निर्गुण निराकार शिवजींची प्राप्ती होते त्या मूर्तीच्या किंवा लिंगाच्या रूपाने साक्षात शिवच सुशोभित प्रकट असतात. ती शिवजींची मूर्ती आहे असे उपचाराने म्हटले जाते. परम कारणरूप शिवजी निर्गुण निराकार असले तरी आपल्या सामर्थ्याने साकार होऊ शकत नाहीत. त्यांचा प्रभाव किंवा मोठेपणा जाणता येत नाही किंवा त्यांचा नामनिर्देश करता येत नाही असे नाही. पण त्यांचे स्वरूप कोणीच जाणू शकत नाही. प्रमाणांच्या आधारे चिंतन मनन वा ध्यान करून त्यांच्या अस्तित्वाचा म्हणजे सच्चिदानंदमय स्वरूपाचा अवस्थेचा अंतरंगात अनुभव घेता येतो. साधकांनी त्यासाठी प्रयत्न करावा. त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाची अपेक्षा करू नये. प्रतीक हे उपलक्षण, चिन्ह अप्रत्यक्ष उपलक्षण असते. त्याचा अन्य कोणताही हेतू नसतो. कोणती ना कोणती मूर्ती ही आत्म्याचे उपलक्षणच असते. ही शिवजींची मूर्ती आहे. या वाक्याचा अर्थ एवढाच की त्या मूर्तीच्या रूपाने परमशिव विराजमान आहेत. ज्याप्रमाणे काष्टादिकांचा आश्रय घेतल्याशिवाय अग्नी उपलब्ध होत नाही त्याप्रमाणे मूर्तीमध्ये आरूढ झाल्याशिवाय शिवजी उपलब्ध होत नाहीत. एखाद्याला अग्नी घेऊन ये म्हटल्यावर तो जळते लाकूड घेऊन येतो. काष्टाशिवाय नुसतं अग्नी घेऊन येणे त्याला शक्य नाही. त्याप्रमाणे मूर्तीशिवाय शिवजींचे पूजनही होऊ शकत नाही. यावरूनच मूर्तिरूपातील शिवजी सर्व प्रकारे म्हणजेच पूर्णपणे पूज्य आहेत हे स्पष्ट होते. म्हणून पूजेमध्ये मूर्त्यात्म्याची परिकल्पना म्हणजे योजना केली जाते आणि मूर्तात्म्यालाच जे काही उपचार अर्पण केले जातात त्या योगे साक्षात शिवजींचेच पूजन होते असे मानले जाते. लिंग प्रतिमा तयार करून तिचे मूर्तिभावाने पूजन करणे हे शिव उपासनेचे अंग आहे. कारण लिंगरूप अर्चा विग्रहामध्ये जे पूजन कृत्य करण्यात येते ते भगवान शिवजींचेच पूजन असते. ज्याप्रमाणे परमेष्ठी शिव मूर्तात्म्यावर अनुग्रह करतात त्याप्रमाणे मूर्तीच्या आत्म्यात स्थित असलेले शिवजी आपल्यावर अनुग्रह करतात. परमात्मा शिवजी लोकांवर अनुग्रह करण्यासाठी सदाशिवादी मूर्तींमध्ये आत्मरूपाने अधिष्ठित झाले आहेत आणि त्यांना आपल्या आज्ञेत ठेवून अनुग्रहित केले आहे. म्हणून शिवजींनी अधिष्ठित आणि त्यांच्याच अनुग्रहाने संपन्न अशा त्या सदाशिवादी मूर्ती दुसऱ्या आत्म्यांवर अनुग्रह करतात. भगवान शिव सर्वांवर अनुग्रहच करतात. ते कोणाचाही तिरस्कार करत नाहीत. कारण तिरस्कार करणाऱ्या लोकांमध्ये जे दोष असतात ते शिवजींमध्ये नाहीत. ब्रह्मादिकांच्या बाबतीत त्यांचा जो निग्रह दिसून येतो तोही लोकहितासाठीच केलेला आहे. शिवजी जगाचे अधिपती आहेत. श्रीकंठ नामक मूर्तीच्या रूपाने क्रीडा करत आहेत. ब्रह्मादिकांकडून दोष घडला म्हणून त्यांना यथायोग्य दंड करण्यात आला. त्यामुळे ते स्वतः पापरहित झाले आणि प्रजा दुःखरहित झाली. अशा प्रकारच्या निग्रहाची पंडित कधीही निंदा करत नाहीत. म्हणूनच दंडनीय अपराध्याला शिक्षा दिली असता राजाची प्रशंसाच होते. सर्व कार्यांची सिद्धी ईश्वराच्या कृपेनेच होते. असे असताना त्याने आपला अधिकार गाजवला नाही तर त्याला जगाचा ईश्वर कसे म्हणता येईल. ईश्वराची इच्छा आणि विधातेपण यांना विधीची आज्ञा म्हटले आहे. हे अशा प्रकारे करा याला आज्ञा म्हणतात. हे करू नका याला अनुशासन म्हणतात. ईश्वराच्या नियमानुसार वागणे हे साधुत्वाचे लक्षण आहे आणि त्यांचे विपरीत वागणे हे दुर्जनपणाचे लक्षण आहे. साधूंचे रक्षण करायचे असेल तर दुर्जनांचे निवारण करायलाच हवे. त्यांचे निवारण करताना सामादी उपाय विफल झाले तर दंडाचा अवलंब केला जातो. दंडाने योग्य ती शिकवण देणे हे हिताचे लक्षण म्हणजेच दाखला आहे. याला अनुसरून दुष्टांचा निग्रह केला तर दोष लागत नाही. जो अयोग्य गोष्ट करतो त्याचीच निंदा केली जाते. लोकांमध्ये जेथे कोठेही निग्रह होतो तो रागद्वेष रहित असेल तरच योग्य असतो.
पिता आपल्या पुत्राला शिक्षा करतो याचा अर्थ तो त्याचा द्वेष करतो असा होत नाही. या निग्रहातून त्याने काहीतरी बोध घ्यावा असाच त्याचा हेतू असतो. मध्यस्थ होऊन निग्रह करणे किंवा न्यायाने निग्रह करणे यात थोडीफार कठोरता असतेच. तसे नसेल तर निग्रह करता दुसऱ्या दोषी लोकांनाही शासन करू शकणार नाही. जो दुःखात्मक हिंसा करतो तो निर्दयी कठोर असतो असे काहींचे म्हणणे आहे, पण काहींना ती मान्य नाही. रोगांचा नाश करणारा वैद्य रुग्णाला बरे वाटावे म्हणून कटू औषध देतो. डाग देणे, शस्त्रक्रिया करणे इत्यादी उपायांचा अवलंब करत असेल तर तो एक प्रकारे दयाच करत असतो. त्याला निर्घृण कसे म्हणता येईल? मारण्यायोग्य प्रतियोग्यावर म्हणजे शत्रूवर विरोधकावर दया करणे, रक्षण करण्यायोग्य विरोधकांची उपेक्षा करणे, सामर्थ्य असूनही जिचे रक्षण करायला हवे तिचे रक्षण न करणे हा दोष आहे. आणि ज्याच्याकडून असे दोष घडतात तो निघृणच असतो. म्हणून दया करणे हा गुण आहे असे म्हणणे योग्य नाही. त्या दयेने हितकारक परिणाम साधला असेल तरच ती योग्य होती असे म्हणता येईल, अन्यथा नाही. मूर्तिरूप आत्म्यात रागादी दोष असतात पण शिवजींमध्ये नसतात. अग्नीमध्ये काळसर अशुद्ध तांबे ठेवले तर ते शुद्ध होते, पण त्यामुळे अग्नी दूषित होत नाही. त्याप्रमाणे शिवाच्या संसर्गाने आत्मा शुद्ध झाला म्हणून शिव अशुद्ध होत नाहीत. म्हणून मूर्तात्म्यामध्ये शिवजींचेच ऐश्वर्य असते. निखारा ठिणगी हा काष्टामध्ये असतो, अग्नीमध्ये नाही. याच अनुषंगाने जगात काष्ट, पाषाण, मृत्तिकादिकांमध्ये शिवजींच्या आवेशाने शिवत्व आहे असे म्हटले जाते. मैत्री, क्षमा, चातुर्य आदी गुण गौण आहेत. त्या चित्ताच्या भिन्न भिन्न वृत्ती आहेत. गुणांनी युक्त असलेल्या त्या चित्तवृत्ती जीवाच्या गुण आणि दोषाचे कारण असतात. पण जे गौण आहे आणि अगौण आहे ते अनुग्रह करणाऱ्या शिवजींच्या गुण वृत्ती रूप मायेचा विलास असल्यामुळे गुण आणि दोषाचे कारण होऊ शकत नाही. याप्रमाणे अनुग्रह शब्दाच्या अर्थालाही गौण म्हणता येणार नाही, कारण तो शिवाज्ञामय आहे. शिवजींच्या आज्ञेचे पालन करणे हेच हित आहे आणि जे हित आहे तोच त्यांचा अनुग्रह आहे. म्हणून सर्वांना हितामध्ये नियुक्त करणारे शिवप्रभूंना सर्वांवर अनुग्रह करणारे म्हटले आहे. उपकार शब्दाचा जो अर्थ आहे त्यालाही अनुग्रहच म्हणतात, कारण उपकार हा हितरूपच असतो. म्हणून सर्वांवर उपकार करणे शिव महाप्रभू सर्वानुग्राहक आहेत. शिवजींकडून जड चेतन असे सर्वच हितामध्ये नियुक्त केलेले आहे, पण त्या सर्वांची एकाच वेळी आणि एकसमान हित होत नाही, कारण यात त्यांचा स्वभावच प्रतिबंधक होतो. सूर्य आपल्या किरणांनी सर्व कमळांना त्यांनी विकसित व्हावे, फुलावे, उमलावे म्हणून प्रेरित करतो, परंतु ती आपापल्या स्वभावानुसार एकाच वेळी व एकसारखी विकसित होत नाहीत. स्वभाव हाही पदार्थाच्या भावी अर्थाचे कारण असतो, परंतु तो नष्ट होणाऱ्या अर्थाला कर्त्यासाठी सिद्ध करू शकत नाही. अग्नी सुवर्णाला वितळवतो, निखाऱ्याला नाही. शिवजींचेही तसेच आहे. जे परिपक्व मल असलेल्या जीवांना बंधनमुक्त करतात, इतरांना नाही. जी वस्तू जशी असायला हवी तशी ती स्वतः बनू शकत नाही. ती तशी बनण्यासाठी कर्त्याच्या भावनेचा सहयोग असणे आवश्यक आहे. कर्त्याच्या भावनेशिवाय इप्सित साध्य होऊ शकत नाही. म्हणून कर्ता नेहमी स्वतंत्रच असतो. ज्याप्रमाणे सर्वांवर अनुग्रह करणारे शिवजी स्वभावता निर्मळ आहेत, त्याप्रमाणे जीव ही संज्ञा धारण करणारे आत्मे स्वभावताच मलिन असतात. जर तसे नसते तर ते जीव नियमपूर्वक संसारात का भटकले असते आणि शिवजी संसार बंधनाच्या पलीकडे कसे राहिले असते? कर्म आणि मायेच्या या बंधनालाच विद्वान पुरुष प्रपंच म्हणतात. जे बंधन जीवालाच प्राप्त होते, शिवाला नाही. या बंधनाला जीवाचा स्वाभाविक मलच कारणीभूत आहे आणि तो कारणीभूत मलच जीवांचा स्वभाव आहे. तो मला आगंतुक नाही. तो आगंतुक असता तर कोणालाही कोणत्याही कारणाने बंधन प्राप्त झाले असते. हा जो स्वाभाविक मल आहे तो सर्वांठायी एकच आहे. म्हणून सर्व जीवांचा स्वभाव एकसारखा आहे. सर्वांमध्ये जरी एकच आत्मभाव असला तरी सुद्धा मलाचा परिपाक आणि अपरिपाक यानुसार काही जीव बद्ध आहेत तर काही बंधनमुक्त आहेत. बद्ध जीवांमध्येही काही लोक लय आणि भोग यांच्या अधिकारानुसार उत्कृष्ट आणि निकृष्ट ज्ञान ऐश्वर्यादी विषमतेस प्राप्त होतात. अर्थात काही लोकांकडे ज्ञान आणि ऐश्वर्य यांची आधिक्य असते तर काही लोकांकडे याची कमतरता असते. बंधनमुक्त जीवांमध्ये कोणाला ही मूर्तिरूपता प्राप्त होते तर कोणाला शिवजींची समीपता प्राप्त होते. मूर्तात्म्यांमध्ये कोणी शिवस्वरूप होऊन 6 मार्गांच्या वर स्थित होतात, कोणी मार्गांच्या मध्यभागी महेश्वर होऊन राहतात, तर कोणी मार्गांच्या खालच्या भागात रुद्ररूपाने स्थित होतात. मायेहून श्रेष्ठ आणि तिच्या पलीकडचे असल्यामुळे शिवजींच्या समीपवर्ती स्वरूपातही उत्कृष्ट, मध्यम आणि निकृष्ट या भेदाने 3 श्रेणी आहेत. त्यात निकृष्ट स्थानी आत्मा, मध्यम स्थानी अंतरात्मा आणि उत्कृष्ट स्थानी परमात्मा स्थित आहे. यांनाच क्रमशः ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर म्हणतात. काही जीव परमात्मपदावर, काही अंतरात्मपदावर तर काही आत्मपदावर स्थित आहेत. शांत्यतीत पदावर शिवभक्त, शांतीपदावर महेश्वरांचे उपासक, विद्यापदावर रौद्रांचे उपासक, प्रतिष्ठापदावर विष्णुभक्त तर निवृत्तीपदावर आत्मा, ब्रह्मा आणि ब्रह्मपुत्र स्थित आहेत. देवयोनी उत्तम मानली जाते. तिचे 8 प्रकार आहेत. मनुष्ययोनी मध्यम असून एकमेव आहे. अधम योनीमध्ये पशु, पक्षी, सर्प, कृमी, दंश चावणारे व कवच असलेले या 5 प्रकारच्या जीवांचा समावेश होतो.
या सर्व मिळून 14 योनी आहेत. उच्च आणि नीच योनीत जाणे यालाच जीवाला सत्वादी गुण कारणीभूत असतात. पशु आत्म्यांमध्येही त्रिविध प्रकार आहेत. एक सत्वप्रधान, दुसरा सत्वरज प्रधान आणि तिसरा सत्वरज तम प्रधान. यात एकमल असलेले उत्तम, द्विमल असलेले मध्यम. एकमल म्हणजे सत्वप्रधान, द्विमल म्हणजे सत्वरज असलेले म्हणजे मध्यम आणि त्रिमल म्हणजे सत्वरजतम प्रधान असलेले अधम मानले जातात. अशा प्रकारे हे विस्तृत विश्व उपाधिभेदाने निर्माण केलेले आहे. उपर्युक्त तिन्ही प्रकारच्या मलांमध्ये अंतर्भूत असलेल्या सर्व जीवांचे शिवजीच अधिपती आहेत. अशिवात्मक जगातही तेच अधिष्ठित आहेत. याच प्रकारे अरुद्रात्मक जग रुद्राने अधिष्ठित आहे आणि अंडपर्यंत ही महाभूमी रुद्रात अधिष्ठित आहे. अंतरिक्षापासून मायापर्यंत सर्व जग देवांनी अधिष्ठित असून अंगुष्ठ मात्र पुरुषाने त्याला चारही बाजूंनी व्यापलेले आहे. महामायेचे अवसान असलेले स्वर्ग भवन वामादी देवांनी अधिष्ठित आहे. पृथ्वीवरील देवांचे व्रत करणाऱ्या पुरुषांकडून त्यांची स्तुती करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे तीन मल पृथक पृथक पक्क झाल्यामुळे कारणभूत संसारात पुन्हा पुन्हा जे ये जा करण्याचा रोग पुरुषांमध्ये प्रादुर्भूत होतो. या बहुरूपी रोगावरचे दिव्य औषध म्हणजे वैद्याच्या आज्ञेने प्राप्त झालेले दिव्य ज्ञान. ते ज्ञान देणारे वैद्यराज शिवप्रभू हेच विश्वाचे परमकारक आहेत. भगवान शिव समस्त जीवांना बंधनातून मुक्त करण्यास समर्थ आहेत. असे असताना ते ज्यांना बंधनात ठेवून दुःख का देतात असा विचार आणि संदेह करू नये. संपूर्ण संसार म्हणजेच जग ऐहिक जीवन दुःखरूप आहे असा विचारवंतांचा निश्चित सिद्धांत आहे. त्यामुळे जो स्वभावता दुःखमय आहे तो दुःखरहित कसा होऊ शकतो? स्वभावात उलटफेर होऊ शकत नाही. वैद्याच्या औषधाने रोग अरोग होत नाही, तो जातो. वैद्य रोगपीडित मनुष्याच्या आपल्या औषधाने सुखपूर्वक उद्धार करतो. अशाच प्रकारे जे स्वभावता मलिन आणि स्वभावता दुःखी आहेत ते जीवांना आपली आज्ञारूपी औषधी देऊन शिवजी दुःख मुक्त करतात. रोग होण्यास वैद्य कारणीभूत नाही, पण विश्व उत्पत्तीस शिवजी कारणीभूत आहेत. म्हणून रोग आणि वैद्य यांचा दृष्टांत व शिव आणि संसार यांचा दृष्टांत यात समानता नाही. त्यामुळे दृष्टांताच्या आधारे शिवजींवर दोष रोपण करता येणार नाही. जर दुःख स्वभाव सिद्ध आहे तर शिवजी त्याचे कारण कसे होऊ शकतात? जीवांमध्ये जो स्वाभाविक मल आहे तोच त्यांना संसार चक्रात लोटतो. संसाराला कारण असलेला मल म्हणजे अचेतन माया. ती शिवजींचे सानिध्य लाभल्याशिवाय कोणतीही चेष्टा म्हणजेच कृती हालचाल करू शकत नाही. चुंबकाला लोखंडाचे सानिध्य प्राप्त झाले तर तो त्याला खेचून घेतो. त्याचप्रमाणे शिवजींना सुद्धा अचेतन मायेने सानिध्य प्राप्त झाले असता ते तिला गती देतात. अशा प्रकारे शिवजींच्या सानिध्याने जग चालते. त्यांचे विद्यमान सानिध्य कोणीही दूर करू शकत नाही. म्हणून जगासाठी जे नेहमी अज्ञात राहिले आहेत ते शिवप्रभूच याचे अधिष्ठाता आहेत. त्यांच्याशिवाय या जगात कोणीही प्रवृत्त होत नाही. त्यांच्या आज्ञेशिवाय एकही पान हलत नाही. त्यांनी प्रेरित होऊन हे संपूर्ण विश्व विभिन्न प्रकारची कृती करत असले तरी ते मात्र कधीही मोहित होत नाहीत. त्यांनी आज्ञा रूपिणी जी शक्ती आहे तीच सर्वांचे नियंत्रण करते. तिला सर्व बाजूंनी मुखी असून तिनेच या दृश्य प्रपंचाचा निरंतर विस्तार केलेला आहे. त्या शक्तीच्या वैभवानेच हे जग चालते. असे असले तरी तिच्या दोषाने शिवजी दूषित होत नाही. जो अज्ञानाने मोहवश होऊन असे म्हणतो तो दुर्बुद्धी मनुष्य नष्ट होतो. त्याच वेळी एक आकाशवाणी ऐकू येते की सत्यम ओम अमृतम सौम्यम, अर्थात हे सत्य आहे, अमृतमय आहे आणि सौम्य आहे. ती दिव्यवाणी ऐकून सर्व ऋषी अतिशय प्रसन्न झाले. त्यांच्या सर्व संशयाचे निवारण झाले. ते विस्मित होऊन वायुदेवांना वंदन करू लागले. अशा प्रकारे संदेहरहित करूनही वायुदेवांचे समाधान झाले नाही. ऋषींना अजूनही पूर्ण ज्ञान झालेले नाही हे लक्षात घेऊन ते म्हणाले की मुनींनो, ज्ञान दोन प्रकारचे आहे, अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष. अप्रत्यक्ष ज्ञान अस्थिर असून प्रत्यक्ष ज्ञान सुस्थिर आहे. युक्तिपूर्ण उपदेशाने जे ज्ञान होते ते अप्रत्यक्ष ज्ञान होय. तेच अनुष्ठानाने अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष होते. प्रत्यक्ष ज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही. हे लक्षात घेऊन तुम्ही श्रेष्ठ अनुष्ठानाच्या सिद्धीसाठी प्रयत्न करा. तर श्रोते, अशा प्रकारे शिवमहापुराण अध्याय 419 थोडासा मोठा होता. 2-3दा ऐकला तर नक्की समजून येईल. असा हा अध्याय इथे समाप्त झाला आहे. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत श्रेष्ठ अनुष्ठानाचे वर्णन. तर श्रोते, चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय जरूर लिहा. ओम नमः शिवाय.